ओके, तर आपण युनिट नंबर 4 स्टार्ट केलेला आहे आणि ह्या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे की मोशन ऑफ द चार्ज पार्टिकल इन इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. तर सर्वात आधी हे समजून घेऊया की काय गरज आहे आपल्याला मोशन ऑफ चार्ज पार्टिकल स्टडी करण्याची इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये. तर सगळ्यात मोठं रिझन काय आहे, तर फिजिक्समध्ये म्हणा किंवा युनिवर्समध्ये खूप सारे फंडामेंटल पार्टिकल्स असतात, एलिमेंटरी पार्टिकल्स असतात. जसं की आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, काही कॉस्मिक रेज आहेत, जे की असे रेज की जे स्पेसमधून पृथ्वीच्या वातावरणामध्ये एंटर होत असतात. आणि आपल्याला नेहमीच गरज भासते की त्या जे काही सगळे रेज आहेत किंवा जे काही सगळे पार्टिकल्स आहेत बाहेरून येणारे, त्यांचं स्टडी करणे किंवा त्यांचा अभ्यास करणे. ओके, तर हे आता सगळे पार्टिकलचा जर अभ्यास करायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या पार्टिकलची जी डायमेन्शन आहे की साईज आहे ती अत्यंत कमी आहे. म्हणजे जर आपण बघितलं की न्यूक्लियस जर बघितलं आपण फक्त, तर न्यूक्लियस जर आपण कन्सिडर केला तर ह्या न्यूक्लियसची साईजच 10⁻⁻15 मीटर्स ह्या ऑर्डरमध्ये असते. तर न्यूक्लियसमध्ये राहणारे जे प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, त्यांची तर साईज मग तुम्ही इमॅजिन करू शकता की ती किती कमी असेल. ठीक आहे, तर अशा सगळ्या पार्टिकल्सला आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा आपल्याकडे असं कोणतंही इन्स्ट्रुमेंट नाही ज्याचा यूज करून आपण हे सगळे पार्टिकल्स बघू शकू आणि त्याचं बिहेवियर किंवा त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करू शकू. तर हे टाळण्यासाठी किंवा हे प्रॉपर्टीज व्यवस्थित स्टडी करता आल्या पाहिजे, म्हणूनच मग असं लक्षात आलं की हे पार्टिकल जरी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत तरी पण ह्या पार्टिकलला आपण जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये पाठवतो तेव्हा त्यांचं बिहेवियर मात्र चेंज होते. तर मग ह्या पार्टिकलचं जर बिहेवियर आपण स्टडी करू शकलो इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर मग ऑब्व्हियसली ह्या पार्टिकल्सला सुद्धा आपण एक्सप्लेन करू शकू नक्की हे पार्टिकल्स कसे आहेत आणि कशा प्रकारचं मोशन एक्झिबिट करतात आणि काय त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. तर याच्यासाठी हा युनिट फार इम्पॉर्टंट आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्ज पार्टिकलचं मोशन नक्की कसं असतं. आपण फक्त इथे चार्ज पार्टिकलवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. ठीक आहे, आता हे मोशन स्टडी करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, काही बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट्स आहे. जसं की आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये नक्की ह्या चार्ज पार्टिकलचं मोशन कसं राहणार आहे हे स्टडी करणार आहोत. तर हे स्टडी करण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी काही फंडामेंटल कन्सेप्ट्स लक्षात येणं आवश्यक आहे. फंडामेंटल कन्सेप्ट म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असते त्याला डिफाईन कसं करायचं, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतं त्याला डिफाईन कसं करायचं, ह्या इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड्स प्रोड्यूस कशा होतात हे सगळं आपल्याला बघावं लागेल. राईट, तर सगळ्यात आधी आपल्याला माहीत आहे की समजा एखादा पॉझिटिव्ह चार्ज असेल आपल्याकडे, ज्याला की मी +Q ह्या लेटरनी डिनोट केलं. ठीक आहे, तर ह्या पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि आपल्याला माहिती आहे की ह्या पॉझिटिव्ह चार्जच्या बाजूला जर मी दुसरा कोणता चार्ज आणला, मग पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, तर काय होईल, ह्या दुसऱ्या चार्जवर काहीतरी फोर्स एक्झर्ट होईल. त्या फोर्सला काय म्हणतो मी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कुलंबिक फोर्स. ठीक आहे, जर दोन्ही चार्जेस पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही चार्जेस निगेटिव्ह असतील तर फोर्स ऑफ रिपल्शन राहील आणि जर दोन्ही चार्जेस अपोजिट नेचरचे असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील. ठीक आहे, पण आता एक लक्षात घ्या की हा एक चार्ज इथे बसलेला आहे आणि हा दुसरा चार्ज इथे बसलेला आहे. मग हे दोन चार्जमध्ये, ह्या दोन चार्जेसमध्ये काहीतरी अंतर आहे. अंतर असून सुद्धा ह्या चार्ज पार्टिकलवर कसा काय फोर्स एक्झर्ट होतो, कारण की फोर्स एक्झर्ट होण्यासाठी काहीतरी कोलिजन होणं आवश्यक वाटते आपल्याला, काहीतरी कॉन्टॅक्ट होणं आवश्यक वाटते. पण इथे ह्या दोन चार्जेसमध्ये काहीही कॉन्टॅक्ट होत नाही, तरीसुद्धा त्या चार्जेसला कसं काय कळतं की आपल्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट होतो किंवा आपल्यावर फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट होतो. तर ॲक्च्युली पूर्वीच्या सायंटिस्टजवळ याचं उत्तर मुळीच नव्हतं. याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले आणि मग नंतर त्यांना असं लक्षात आलं की जरी ह्या दोन्ही पार्टिकलमध्ये कोणत्या कॉन्टॅक्ट होत नाही तरीसुद्धा फोर्स एक्झर्ट होतो आणि फोर्सला जर, म्हणजे हे जे फोर्सचं एक्झर्शन आहे हे जर एक्सप्लेन करायचं असेल तर मग इमॅजिनरी कन्सेप्ट आपल्याला कन्सिडर करावा लागतो आणि तो इमॅजिनरी कन्सेप्ट म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड. तो इमॅजिनरी कन्सेप्ट म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड. तर असं इमॅजिन करण्यात आलं की प्रत्येक चार्जेसच्या भोवती एक प्रकारची इलेक्ट्रिक फील्ड डिस्ट्रीब्यूट होते आणि जर दुसरा चार्ज पार्टिकल त्या आधीच्या चार्ज पार्टिकलच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये एंटर झाला तरच मग त्याच्यावर काहीतरी इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट होईल. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट होऊ शकतो किंवा रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट होऊ शकतो, डिपेंड करते की त्या चार्ज पार्टिकलचं नेचर काय आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, त्याच्यावर डिपेंड करेल की त्याच्यावर अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्ट होईल की रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट होईल. ठीक आहे, आता हे इलेक्ट्रिक फील्ड हे जरी आपल्याला वाटत असलं की हे एक प्रकारचं इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, पण एक लक्षात घ्याल की हे इलेक्ट्रिक फील्ड हे खूप रिअलिस्टिक आहे.
ओके, आपलं पूर्ण स्पेस जे काही पूर्ण युनिवर्स आहे हे सगळीकडे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डनी भरलेला आहे पूर्णपणे. ठीक आहे, तर आता इलेक्ट्रिक फील्ड हा जो कन्सेप्ट आहे हा परत जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर हे आपण ऑलरेडी 12वीमध्ये वगैरे शिकलेलो आहे, 11वी-12वीमध्ये, की जर एखादा चार्ज पार्टिकल असेल तर त्याची जर इलेक्ट्रिक फील्ड मला रिप्रेझेंट करायची असेल तर मी जनरली काय करत असतो, मी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस ड्रॉ करत असतो. समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तर मी त्याच्यावर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस ड्रॉ करू शकतो आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसचं नेचर कसं राहील, तो पॉझिटिव्ह चार्जपासून सुरू होईल आणि कुठेतरी इन्फिनिटीकडे एंड होईल. ठीक आहे, आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसची डायरेक्शन कशी असते, पॉझिटिव्हपासून आउटवर्ड डायरेक्शनकडे, पॉझिटिव्हपासून आउटवर्ड डायरेक्शनकडे ते नेहमी राहते. तर ह्या सगळ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे. आणि जर आपण ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेसला एका पर्टिक्युलर एरियामध्ये कन्सिडर केला, समजा हा एखादा एरिया आहे, ठीक आहे, ह्या एरियामधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होतात, तर जेवढ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पास होतील, नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पासिंग थ्रू दिस पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक फ्लक्स. यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. ठीक आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स. तर हे झालं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस फॉर पॉझिटिव्ह चार्ज. जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यासुद्धा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस राहतील, त्याच्यासुद्धा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस राहतील आणि त्याची डायरेक्शन कशी राहील, इट विल बी डायरेक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज, इट विल बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द निगेटिव्ह चार्ज, म्हणजे ह्या इनवर्ड डायरेक्शननी राहतील. तर पॉझिटिव्ह चार्जेसच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस वेगळ्या पद्धतीच्या राहतील, निगेटिव्ह चार्जेसच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस अशा पद्धतीच्या राहतील. आणि जेव्हा केव्हा ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकांना क्रॉस होतात, जेव्हा केव्हा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकांना क्रॉस होतात तेव्हाच ॲक्च्युली काहीतरी फोर्स एक्सपिरियन्स होतो. तेव्हा दुसऱ्या चार्ज पार्टिकलला असं वाटेल की आपल्यावर काहीतरी इलेक्ट्रिक फोर्स एक्सपिरियन्स केला जात आहे. ठीक आहे, जर दोन्ही चार्जेस सारखे असतील तर मग रिपल्सिव्ह फोर्स एक्सपिरियन्स होईल आणि दोन्ही चार्जेस जर अपोजिट नेचरचे असतील तर मग अपोजिट नेचरचे असतील तर मग अट्रॅक्टिव्ह इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट होईल. ठीक आहे, तर मग इलेक्ट्रिक फील्डला आपण कसं डिफाईन करणार आहोत, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, एखाद्या चार्ज पार्टिकलच्या किंवा एखाद्या चार्ज बॉडीच्या सराउंडिंग रिजनमध्ये, ठीक आहे, सराउंडिंग रिजनमध्ये जर आपण दुसरा चार्ज पार्टिकल जर आणला आणि त्या चार्ज पार्टिकलवर जर काहीतरी इलेक्ट्रिक फोर्स एक्सपिरियन्स होत असेल तर अशा रिजनला आपण असं म्हणूया की अशा रिजनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड डिस्ट्रीब्यूट आहे, इलेक्ट्रिक फील्ड डिस्ट्रीब्युटेड आहे. राईट, असंच मग निगेटिव्ह चार्ज पार्टिकलसाठी सुद्धा. मग इलेक्ट्रिक फील्ड काय असतं हे डिफाईन झालं. मग परत दोन टाईपचे इलेक्ट्रिक फील्ड असू शकतात, एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि एक नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर प्रत्येक म्हणजे स्पेसमध्ये जर प्रत्येक पॉईंटमध्ये इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या इलेक्ट्रिक फील्डला आपण म्हणूया युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि जर इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू पॉईंटनुसार, पोझिशननुसार जर बदलत असेल किंवा टाईमनुसार जर बदलत असेल तर अशा इलेक्ट्रिक फील्डला आपण काय म्हणणार, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन आता आपण बघूया. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज, इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज. ज्या कोणत्या चार्ज पार्टिकलवर किती फोर्स एक्झर्ट होतो आहे हे आपण बघणार आहोत. त्या चार्ज पार्टिकलनी डिव्हाइड करून टाकायचं फोर्सनी, फोर्सला डिव्हाइड करून टाकायचं त्या चार्ज पार्टिकलनी. ठीक आहे, तर फोर्स ॲक्टिंग, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज पार्टिकल, इलेक्ट्रिक फोर्स ॲक्टिंग पर युनिट चार्ज पार्टिकल इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा कशी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर याचा यूज करून आपल्याला काय सिंपल इक्वेशन मिळते की जर एखादा चार्ज पार्टिकल ज्याच्यावर चार्ज किती आहे, Q, असा चार्ज पार्टिकल जर आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणला तर त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये किती फोर्स एक्झर्ट होतो तर तो आपण ह्या फॉर्म्युलावरून डायरेक्टली काढू शकतो. किती फोर्स एक्झर्ट होतो, मग F इज इक्वल टू Q इंटू E. याच्या अगोदर आपल्याला जर चार्ज पार्टिकलवर किती फोर्स एक्झर्ट होतो हे जर काढायचं असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करत होतो, आपण कुलम्स फॉर्म्युला यूज करत होतो. अँड दॅट इज इक्वल टू F इज इक्वल टू 1/4πε0 Q इंटू Q डिवायडेड बाय R², कारण की याचा पण चार्ज Q आहे आणि याचा पण चार्ज Q आहे. ठीक आहे, आणि दोघांचा अपोजिट असल्यामुळे एकाचा प्लस आणि दुसऱ्याचा मायनस, म्हणजे इथे मायनस चिन्ह राहील. ठीक आहे, तर कुलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती कराव्या लागत होत्या. पण आता जर आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन आहे तर आपण डायरेक्टली फोर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. फोर्स इज इक्वल टू Q टाइम्स E. ठीक आहे, ओके.
तर हे झालं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डेफिनेशन. आणि इलेक्ट्रिक फील्ड कशी प्रोड्यूस होते तर सिंपल आहे, एखादा चार्ज पार्टिकल घ्या, त्या चार्ज पार्टिकलच्या सराउंडिंग रिजनमध्ये ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने काही प्रोड्यूस करावे लागत नाही. जर आपल्याकडे चार्ज पार्टिकल आहे तर ऑटोमॅटिकली त्याच्यासोबत इलेक्ट्रिक फील्ड ही क्रिएट होऊनच जाते. आता मॅग्नेटिक फील्डबद्दल काय सांगता येईल? मग मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट होईल? तर एखादा परमनंट मॅग्नेट घेतला तर मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल सराउंडिंग रिजनमध्ये. ठीक आहे, जर आपल्याला स्वतःहून क्रिएट करायची असेल तर आपण काय करू शकतो, एखादा कंडक्टिंग वायर घेऊ शकतो आणि ह्या कंडक्टिंग वायरमधून जर मी करंट पास केला तर मग काय होईल, सराउंडिंग रिजनमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. म्हणजे कुठेतरी नॉर्थ पोल राहील, कुठेतरी साऊथ पोल राहील. सिम्प्लिसिटीमध्ये जर आपण एखादी सर्क्युलर वायर घेतली, सर्क्युलर वायरमध्ये जर करंट पास केला तर आपल्याला एका ठिकाणी नॉर्थ पोल मिळेल, एका ठिकाणी साऊथ पोल मिळेल. त्याची डायरेक्शन वगैरे आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूलचा यूज करून वगैरे काढू शकतो. ठीक आहे, तर आता समजा एखादा बार मॅग्नेट आहे माझ्याकडे, तर बार मॅग्नेटमध्ये एक इकडे नॉर्थ पोल राहील, एक इकडे साऊथ पोल राहील. आणि याच्यासुद्धा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असतात. जसं एखादा चार्ज पार्टिकल असेल तर त्याच्या सभोवती काय असते, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस. तसंच एखादं जर मॅग्नेट असेल तर त्याच्या सभोवती काय असते, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ह्या नेहमी नॉर्थ पोलपासून ओरिजिनेट होतात आणि साऊथ पोलकडे टर्मिनेट होतात, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि जसं की इलेक्ट्रिक चार्जेसला आपण आयसोलेट करू शकतो, सेपरेट करू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज हा वेगळा आहे, निगेटिव्ह चार्ज हा वेगळा आहे. तसंच मॅग्नेटच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो थेरॉटिकली की त्याच्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह मॅग्नेटिक चार्ज आहे आणि एक निगेटिव्ह मॅग्नेटिक चार्ज आहे. जनरली नॉर्थ पोलला पॉझिटिव्ह मॅग्नेटिक चार्ज म्हणतो आपण आणि साऊथ पोलला निगेटिव्ह मॅग्नेटिक चार्ज म्हणतो. तरीसुद्धा प्रॅक्टिकल सेन्समध्ये हे लक्षात घ्यायचं आहे की मॅग्नेटिक फील्डच्या बाबतीत आयसोलेटेड मॅग्नेटिक चार्जेस एक्झिस्ट होत नाही. आयसोलेटेड मॅग्नेटिक चार्जेस एक्झिस्ट होत नाही, ते नेहमी पेअरमध्येच असतात. म्हणजे तुम्ही नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला सेपरेट करू शकत नाही. हे तुम्ही ऑलरेडी शिकले असालच की जरी ह्या बार मॅग्नेटला आपण ब्रेक केलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये नॉर्थ पोल राहील, परत साऊथ पोल राहील, परत तुम्ही ब्रेक करा. असं ब्रेक करत करत तुम्ही ॲटॉमिक साईजपर्यंत जरी आले तरी सुद्धा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल तिथे राहीलच. म्हणजे त्याला तुम्ही सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे, तर आता मॅग्नेटिक फील्डला जर मला डिफाईन करायचं असेल तर काय म्हणता येईल मला, की एखाद्या मॅग्नेटच्या भोवतीचं रिजन असं रिजन ज्या रिजनमध्ये जर मी एखादा दुसरा मॅग्नेट आणला आणि ह्या मॅग्नेटवर जर काहीतरी मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होत असेल तर अशा रिजनला मला काय म्हणायचं आहे की अशा रिजनमध्ये मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट आहे. ओके, देर इज अ मॅग्नेटिक फील्ड इन दॅट पर्टिक्युलर रिजन, राईट. मग मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी याला आपण कॅपिटल H ने डिनोट करतो जनरली. तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला कसं डिफाईन करायचं, मग जसं आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला डिफाईन केलं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज नथिंग बट इलेक्ट्रिक फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज. सिमिलरली मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी विल बी इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज. मॅग्नेटिक फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज. पण आता इथे चार्ज म्हणजे कोणता आहे, मॅग्नेटिक चार्ज आहे. आणि आपण आधीच सांगितलं की मॅग्नेटिक चार्ज हा सेपरेटली राहू शकत नाही. त्याच्यामुळे याची जी डेफिनेशन आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीची, हे आपण म्हणजे फॉर्म्युला जर काढायचा झाला तर आपल्याला करंटच्या फॉर्ममध्ये काढता येईल. ओके, तर हे झालं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. मग परत डेफिनेशन आहे मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. आता हा मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन काय भानगड आहे, तर जसं की इथे तुम्हाला दिसेल की हा मॅग्नेट आहे तर याच्या भोवती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असतील, खूप साऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस असतील. ठीक आहे, आणि जर मी एखादा युनिट क्रॉस सेक्शनल एरिया घेतला, समजा हा एरिया घेतला आणि मी असं बघितलं की ह्या एरियामधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस चालल्या आहेत. ठीक आहे, तर ह्या एरियामधून किती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस चालल्या आहे हे जर मी काढलं तर मला काय मिळते, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स जसं आपण इलेक्ट्रिक फ्लक्स काढलं तसंच इथे मला काय मिळेल, मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे एखादा मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर मी एखादा एरिया ठेवला, मग ह्या एरियामधून किती लाईन्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जात आहेत, तर त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजेच काय आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पर युनिट एरिया म्हणजेच काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. आता जर हा मॅग्नेटिक फ्लक्स मी कोणत्याही डायरेक्शनमध्ये नाही काढला, फक्त एका नॉर्मल डायरेक्शननी काढला, ठीक आहे, तर त्या मॅग्नेटिक फ्लक्सला काय म्हणायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. ठीक आहे, आता नॉर्मल डायरेक्शननी म्हणजे काय, जसं की तुम्हाला दिसेल की समजा हा मी एरिया ठेवला, हा एरिया अशा टाईपचा असं तुम्ही इमॅजिन करा आणि लाईन्स ह्या अशा पद्धतीने चालल्या आहेत, ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत. तर ह्या सगळ्या लाईन्स ह्या एरियाला परपेंडिक्युलर डायरेक्शननी आहे का, नाही, काहीतरी अँगल बनवत आहे, परपेंडिक्युलर सोबत काहीतरी अँगल बनवत आहे. परपेंडिक्युलर डायरेक्शन म्हणजे काय, नक्की ही
तर आपल्याला काय काढायचं आहे, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय की ह्या एरियाला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये किती फ्लक्स जातोय, ह्या एरियाला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये म्हणजे एवढ्या ह्या डायरेक्शनमध्ये किती फ्लक्स जातो आहे, तो फ्लक्स म्हणजेच काय आहे, मॅग्नेटिक इंडक्शन. आणि त्याला रिप्रेझेंट करतो आपण कॅपिटल बी ह्या लेटरनी. समजा ह्या अँगलनी जात असेल मॅग्नेटिक फ्लक्स, समजा ह्या अँगलनी जात असेल, पण मला मॅग्नेटिक इंडक्शन जर डिफाईन करायचं असेल तर मला आता परपेंडिक्युलर डायरेक्शननी पाहिजे, ठीक आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शननी पाहिजे. म्हणजे मला काय करावं लागेल, मग ह्या डायरेक्शन पासून मला कंपोनंट घ्यावं लागेल परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये. म्हणजे कंपोनंट कसा राहील, मग समजा हा एरिया आहे आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ह्या डायरेक्शननी जात आहे, पण नॉर्मल कोणत्या डायरेक्शननी आहे, ह्या डायरेक्शननी नॉर्मल आहे. तर मला फक्त ह्या डायरेक्शनमध्ये किती मॅग्नेटिक फ्लक्स जातो आहे तेच काढावं लागेल. तर ते कसं निघेल, मग ह्या व्हेक्टरचा इकडे कंपोनंट घेऊन टाकायचा. तर एवढा कंपोनंट फक्त राहील परपेंडिक्युलर डायरेक्शननी. तर तो कंपोनंट म्हणजेच काय आहे, मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन. तर हे झालं मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड बद्दल आणि त्याच्या काही बेसिक डेफिनेशन्स बद्दल. ठीक आहे. नाउ वी विल सी हाऊ दिस इलेक्ट्रिक फील्ड means suppose that if we have the charge particle and if that charge particle is subjected to the electric field or is allowed to pass through the electric field, then what will be the effect of electric field on the charge particle? What will be the effect of electric field on the charge particle, that we have to see. And we will see that whenever the charge particle is subjected to the electric field, the charge particle gets accelerated, or the electric field imparts acceleration to the charge particle. So we will now study the effect of electric field on the charge particle under the heading of E as an accelerating field. E as an accelerating field. So how it accelerates the charge particle, that we have to see. Now suppose that there is a charge particle. Okay, there is a charge particle and it is represented by Q. Q may be plus Q or it may be minus Q, right? So this is a charge particle. Its charge is denoted by Q. Okay, and suppose there is a electric field, or this charge particle enters into the electric field. There is a electric field. How? And remember that this electric field is a constant electric field, uniform electric field. And how to create the uniform electric field, that we have already discussed. We can have two plates, parallel plates. On one of the plate we can deposit positive charges, on another plate we can deposit negative charges, and electric field lines will be like this, will be started from positive charge and it will end towards negative charges, right? So there will be the parallel electric field lines, and we can say that such a electric field is a uniform electric field, right? So suppose that our charge particle is subjected to such a electric field, then what will happen? We know that whenever the charge particle comes in the electric field, the electric force will act on the charge particle. Okay, electric force will act on the charge particle, and that electric force will be equal to Q times E, will be equal to Q times E. But force is nothing but mass into the acceleration according to the Newton's law. So force is equal to mass times acceleration. This acceleration, since the charge particle is accelerated because it is coming in the electric field, so this acceleration I will denote it by A suffix E. Okay, so F is nothing but mass times acceleration, A suffix E, and it is equal to Q times E, Q times capital E. And therefore this acceleration in the electric field is equal to QE divided by small m. Okay, so what we can say, that whenever the charge particle comes in the electric field, uniform electric field, the electric force will act on the charge particle, and the charge particle will be accelerated, and the acceleration will be given by, acceleration will be equal to QE divided by m, QE divided by m. Now it is accelerating. What does it mean? Means its speed is increasing. Its speed is increasing means initially if it is traveling with some speed, once it enters into the electric field, its speed will increase, its speed will increase, and that increased speed will be characterized by the acceleration in that particular charge particle, and that acceleration will be given by QE divided by m.
Now suppose initially, because we have not considered any initial condition, we have not said that whether the initially charged particle was at rest or whether it was moving with some velocity. So we can consider that if initially the charged particle is moving, suppose initially charged particle was here, okay, and it is moving with velocity v, and it is having some acceleration a suffix I, okay. Acceleration a suffix I means what? It is the initial acceleration, okay. So earlier when it was not in the electric field, the charged particle was having the initial acceleration denoted by ai. When it comes into the electric field, electric force will act on the charged particle, and because of that electric force, charge will be accelerated, and the new acceleration will be given by ae is equal to qe divided by m. So what will be the resultant acceleration of the charged particle? The resultant acceleration of the charged particle will be equal to initial acceleration plus acceleration in presence of electric field. So A will be equal to ai plus ae. So in general, what we can say that whenever the charged particle comes in the electric field, the resultant acceleration increases. The resultant acceleration increases. Therefore, we can say that electric field is accelerating the charged particle. Electric field is accelerating the charged particle, okay, or electric field is imparting some acceleration to the charged particle, okay. So this is E as an accelerating field.